चला विद्यार्थी मित्रांनो, काय शिकायचं आपण? फ्रॅक्शन, सब्जेक्ट मॅथ. या मॅथ मध्ये काय असते आपलं? लेक्चर नंबर आपला कोणता आहे? चौथा आहे. लेक्चर चौथा आहे आपला. टॉपिकचं नाव आहे फ्रॅक्शन. काय आहे रे? तर फ्रॅक्शन मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं? फ्रॅक्शन म्हणजे काय म्हटलं? अपूर्णांक, म्हणजे पूर्ण नसलेले अपूर्णांक. ठीक आहे, अपूर्ण संख्या. बरोबर आहे. याच्यामध्ये अपूर्णांकाचे प्रकार सांगितले होते. अपूर्णांक म्हणजे काय नेमकं ते सांगितलं होतं. डोकं, पाय, पोट. वरती डोकं, खालती पाय, मधामध्ये पोट, याला म्हणायचं अपूर्णांक. माझे नाव काय? फ्रॅक्शन. डोक्याला काय म्हणायचं? व्हेरी गुड, शाबाश, न्यूमेरेटर. आणि पायाला काय म्हणायचं? डिनॉमिनेटर. आणि याच्यामध्ये पोट आहे, हा पोटाला काय म्हणायचं माझ्या? डिवायडेड बाय आर अपॉन, म्हणजे भागाकाराचा चिन्ह, डिवाइडचा सिम्बॉल. येस ऑर नो? यस. देन आफ्टर दॅट म्हणजे आपण काय शिकलो अजून? जे काही आपले फ्रॅक्शनचे प्रकार आहेत. किती होते आपले फ्रॅक्शन्स? 3 टाइप्स ऑफ फ्रॅक्शन. नंबर 1 प्रॉपर फ्रॅक्शन, नंबर 2, नंबर 3 व्हेरी गुड, शाबास. If the numerator is a less than denominator, that fraction is called to be the proper fraction. Number 2, if numerator is a greater than denominator, then that fraction is called to be the improper fraction. Then last, if two numbers like this, 2 and 1/2, the mixed, here real number and this is a fractional. सो दिस इज अ मिक्स्ड फ्रॅक्शन. बरोबर आहे का नाही? असे 2 नंबर्स आहे, रिअल नंबर आहे आणि इथं -2 पण येऊ शकते ना. तर -2 पण घेऊ शकतो, काही पण घेऊ शकतो. ठीक आहे, याला म्हणायचं मिक्स्ड फ्रॅक्शन. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आपण काय बघितलं लेक्चर नंबर 3 मध्ये? ॲडिशन आणि सबट्रॅक्शन कसं करायचं फ्रॅक्शनच्या. 2 असेल, 3 असेल, 4 असेल, किती असू द्या, त्या फ्रॅक्शनचं ॲडिशन म्हणजे बेरीज कसं करायचा, सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी कसं करायचा, या बाबतीत आपण संपूर्ण डिटेलमध्ये याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं. येस आर नो? यस. तर मग आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आजच्या सेशनमध्ये आपण काय बघूया? काय बघणार आहोत? फ्रॅक्शनच बघणार आहोत. पण फ्रॅक्शनचं काय करणार आहोत आपण? मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. फक्त तुम्हाला मल्टिप्लिकेशन चांगल्या म्हणजे डोकं लावून शांत डोक्याने समजून घ्यायचं आहे. ज्याला मल्टिप्लिकेशन समजून घ्यायचं की त्याला डिव्हिजन समजलं. सर असं कसं म्हणत आहे? असं का बरं म्हणत आहात? मग तुम्हाला समजेल मी का बरं असं म्हणत आहो. चला विद्यार्थी मित्रांनो, ऑलरेडी आपण बघितले ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. ठीक आहे, आता आपण बघूया मल्टिप्लिकेशन. बिलकुल सोपा आहे. याच्यामध्ये तुम्हाला डिव्हिजिबिलिटीचे रूल्स कसे यूज होतात ते सांगतो तुम्हाला. मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन्स. आता आपण बघत काय या फ्रॅक्शन ना. मग आता मल्टिप्लिकेशन पण कशाचे बघणार आपण? फ्रॅक्शनचे. यस आर नो? यस. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मल्टिप्लिकेशन घेतलं तर या ठिकाणी मला काय घ्यावं लागेल? डिव्हिजन. आता मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार आणि डिव्हिजन म्हणजे भागाकार. बरोबर, वारंवार सांगण्याची आवश्यकता नाही. आता या ठिकाणी फ्रॅक्शन लिहिलं, या ठिकाणी नाही लिहिलं म्हणजे आहे, समजून घ्यायचं. ओके. या ठिकाणी नाही म्हणजे काय? ऑफ फ्रॅक्शन. या ठिकाणी प्रश्न घेतो, त्या ठिकाणी पण प्रश्न घेतो, पण तुम्हाला फक्त एकच प्रश्न समजून सांगतो, हा तुम्हाला ॲटोमॅटिक समजेल. पण तुम्हाला सर्वात आधी मल्टिप्लिकेशन समजला पाहिजे. चला नंबर 1, या ठिकाणी 2 लिहिलं, या ठिकाणी 3 लिहिलं, इंटू या ठिकाणी 6 लिहिलं, या ठिकाणी 4 लिहिलं. याला 2 पद्धतीने सांगतो, काही टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, याला पुन्हा क्वेश्चन घेतला. 2, 3 इंटू 6 आणि 4. समजत आहे? पण मी या ठिकाणी बघा थोडं क्वेश्चन चेंज करतो. ओके, म्हणजे तुम्हाला लवकर समजावं याकरिता. बाकी दुसरं तिसरं काहीच नाही प्रॉब्लेम. कोणते क्वेश्चन आपण सॉल्व करू शकतो. ठीक आहे, 1 नंबर असा
2/3 डिवायडेड बाय 6. इथे बघा 1 नंबर दिले, इथे 1 नंबर दिलं, असं नको म्हणा की मला 1 2 येत नाही, कारण तो एकच प्रश्न आहे, पण त्याच प्रश्नाला वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगतो मी. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्वात पहिलं बघा, गुणाकाराचं चिन्ह आला म्हणजे या दोन्ही बघा, याला आपण फ्रॅक्शन म्हणतो, ह्याला सुद्धा फ्रॅक्शन म्हणतो. आणि आपण बघत काय मग या दोघांचा म्हणजे दोन फ्रॅक्शनचा गुणाकार. या ठिकाणी 2 आहेत, 3 पण राहू शकतात, 4 पण, 5 पण, किती पण राहू द्या, काही आपल्याला प्रॉब्लेम नाही, काही समस्या नाही. मग या ठिकाणी बघा, जे न्यूमेरेटर्स आहेत म्हणजे जे डोकं आहेत, आपले डोकं कोण आहे या ठिकाणी 2 and 6 आहे. बरं, त्याला डोक्यातच लिहायचं, डोक्यावर म्हणजे डोक्यापाशी. ओके, 2 and 6 म्हणजे वरती लिहिलं. आता गुणाकाराचं चिन्ह असल्यामुळे गुणाकाराचं चिन्ह मी यूज केला, बरोबर. त्यानंतर खालती बघा पायात कोण आहे, 3 and बस खालती लिहिला 3 and 4. चला आता याला सॉल्व करा, किती भेटणार मला, 2 चक भागिले 12. बघा खालती वरती सारखं आहे, ॲन्सर किती येणार, व्हेरी गुड, शाबाश. आता आपण हा जनरल मेथडने सॉल्व केलं, बरोबर आहे, व्हेरी गुड, शाबाश. मग आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी मी सॉल्व करत नाही, एक स्टेप लिहित नाही, पण मला ॲन्सर काढायचं आहे. कसं बघा, या ठिकाणी कोण आहे रे, 2, या ठिकाणी कोण आहे, आणि मला माहीत आहे एव्हरी इव्हन नंबर इज अ कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 2. शिकलं का आपण डिव्हिजिबिलिटी रूल. जे विभाज्यतेच्या कसोट्या या ठिकाणी खूप महत्त्वाच्या आहेत. बघा या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी